अब खेल जो है वो बदल गया है। केवल उत्तर याद रखने से काम नहीं चलने वाला, सोचना पड़ेगा। 10 अगस्त से रात 9 बजे सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। मंडळी, कोणतीही गोष्ट पहिल्यांदा करताना त्यात गमती जमती या होतातच. ह्याच गमती जमती आता आपण एका विमान प्रवासात अनुभवणार आहोत, जो धमाल प्रवास आपल्या समोर घेऊन येत आहेत. कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, जळगावचं जाळणधोर हेमंत पाटील आणि कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे. देवी और सज्जनों, अब आप कुर्सी की पेटी खोल सकते हैं, शौच का उपयोग कर सकते हैं. अब आप अपने इलेक्ट्रॉनिक उपकरणों का इस्तेमाल कर सकते हैं. कैबिनेट क्रू ईशा, रसिका, चेतना आपकी सहायता के लिए उपलब्ध है. स्नैक्स और बेवरेजेस जल्द ही सर्व होंगे. आशा है आपकी यात्रा सुखद जाएगी. धन्यवाद. Ladies and gentlemen, now you may take off your seat belts. You may use the restroom. You can use your electronic equipments. Cabinet crew Isha, Rasika, Chetana will be available to serve you. Snacks and beverages will be served soon. We hope you have a safe travel with us. Thank you. Excuse me. अडकले. अडकले. In the beginning? Oh my God. One sec. Thank you. Relax. Thank you. It's okay. Thank you. First time in the air? बापरे. You. Yeah. Okay. Don't worry. And congrats. Get a deep breath and enjoy your first flight. Okay? Uncle? Yeah. Yeah. Going Nagpur? Yeah, yes. Why? My brother's son's marriage in your Nagpur. Oh my God. मॅरेज मधलं मानपान म्हणून मला लग्नाला एअर तिकीट. You know, lots of manpan in our samaj and kadam lok. Nice. Nagpur is very beautiful city. Yes. And it's called Tiger Capital of India because it has many tiger reserves. You know that? हा असेल म्हणे काय. Nagpur city is a center of our country. Yes. It indicates the geographical center of India. अरे बाप रे, लयच जबाबदारी घेऊन आलाय बसाऱ्या. Sorry. You have a language problem? नो लँग्वेजला माझा प्रॉब्लेम आहे. न वसाऱ्या, आता असंच जर का माझ्याबरोबर इंग्रजी बोलायला लागलीस तर माझा प्रॉब्लेम होईल तुला. Sorry. I'm already tired. Now I am sleeping. You enjoy your first flight. झोप वसाऱ्या झोप. Sir? Hello, sir. Yes? Your meal, sir? After half an hour, please. Sure, sir. Sure, sir. Okay. Thank Your meal, sir? Sir? Sir, do you want something other than what you've ordered, sir? तुम्हाला खायचं प्यायचं विचारून राहिली ते. नाही मी सकाळी घरातून निघताना 2 ठोस
3 जिऱ्याची बटर अशी बुरवून अशी फुगून खाल्ली तर मला एकच झाले पण असं करायला पण जागा नाही म्हणा. Okay, sir. Are you sure, sir? You don't want anything? हा हा नंतर काही मागायचं का सांगून ठेवते. नाही नाही. Okay, no problem, sir. Yes, yes. Have a safe flight. हो हो Yes. येस. घ्यायचं होतं ना मागून खायला, त्याच्यात काय होतं. अरे पैसे कुठे बसा रे अबे पैसे कुठे लागतात, तिकीट आता इन्क्लूड राहते ते फुकट हे राहते. बोलताय? हा मग. तिकीटच राहतं. अरे मग ही पण काही बोलली नाही ना, ज्याने तिकीट काढलं ती पण मला काही बोलली नाही. काय सांगता. हॅलो नर्स. एअर होस्टेस आहेत. एअर होस्टेस आहेत. हेअर हॉस्टेल. अहो अरे सगुना ताई हेअर हॉस्टेल बाई इकडे. Yes, sir. ऍक्च्युली म्हणे हंगरी लय असं हंगरी आहे मी, असं कावले ओरडतात पोटात. Hungry? हा. No problem, sir. I'll get the menu card for you. Is that okay? Menu card, ante. ओके. मील ऑर्डर केला म्हणजे जेवण ऑर्डर केलं ना. नाही करतो मी. व्हेरी गुड. आता मी झोपतो. हा मला डिस्टर्ब न कर जा. वसारे तू मला डिस्टर्ब करू नको, सनकन वाजवीन. That's the menu card for you. Tell me what you want, and I can get it for you. जे पाहिजे त्यावर असे बोट ठेवा. I'll आणते मी. ओके. एक्सक्यूज मी. Yeah. दिस वन. Okay. आणि ही पण दिस वन. आणि हे पण दिस. Okay, sir. अरे हे दिस. हे नो दिस. Okay, sir. तू एक काम कर ना, थोडं सगळं घेऊन ये ना. थोडं सगळं घेऊन ये. Everything? Sagala? हा चालेल म्हणा. Okay. Anything to drink, sir? भेटतो इकडे. You're very funny, sir. No, tea, coffee, juice. अच्छा ते आहे. अच्छा काय नाही, थोडं सगळं घेऊन या ना तुम्ही. Okay, sir. थोडी आणा. I'll get it for you, sir. आता मी प्लेन मध्ये जेवणार. वा, वा, वा. झाला. काय भारी वाटणार रे फिल्म. अरे तिकडच्यानी सांगायला पाहिजे ना, तिकीटात सगळं जेवणाचं पण असतं पण मला माहित. Here's your order, sir. That's the burger, that's the fruit dish, the French fries, and just the complimentary things, and the juice, sir. हे फ्रेंडचं काय आहे. French fries, sir. अरे हे ते. Enjoy your meal, sir. येस येस. अरे बापरे. ओ अंकल. थांब बसा रे थांब. अरे हे तुम्ही ना मागवलंय. एवढं सगळं खाणार आहे तुम्ही. अरे म्हणजे काय अरे म्हणजे तिकीटच आहे ना ते म्हणून. अरे बापरे. अरे जे तिकिटात आहे तेच नेमकं दिलं नाही तुम्हाला. म्हणजे तिकिटात हे थोडी राहते. तिकीट हेच राहत नाही. नाही, तिकिटामध्ये ते सँडविच राहते ना, तुम्हाला सँडविचच नाही दिलं ते ना. हा ते ओ सिस्टर सगुना. एअर होस्टेस. हे रुस्टल इकडे जरा. इकडे. Yes, sir. आता मी ते म्हणजे सँडविच नाही दिले. Oh, you want sandwich, sir? म्हणजे पाहिजे ना सँडविच. Okay, sir. So we have turkey sandwich, we have chicken sandwich, paneer sandwich, feta cheese sandwich, and plain veg sandwich, sir. प्लेन नको, प्लेन मी घरी खातो. म्हणजे बाकीचं सगळं घेऊन ये. All of them? अरे असं काय करते आण ना. Okay, sir. या. Sure. हे काय ए वा वा वा. हे कशात टाकायचं काय रे तिच्यात. काय झालं. That's your order, sir. ये The sandwich, can I put it here? Okay, sir. Here? Okay. There you go, sir. अरे And that's the other one. आवरे सगळे. तुम्हीच बोले ना 4. अच्छा थँक्यू. Enjoy your meal, sir. येस.
अरे वा खोबरे सँडविच अरे अंकल काय झालं अरे बाप तुम्ही ना परत हे सँडविच मागवले का अरे बस तू गप बस त्याने म्हणा दिले अबे हे महागाचे सँडविच आहे तुम्हाला फुकटचा सँडविच दिलंच नाही त्यांना असं काय करता आता याचे पैसे भरणे पडतील पैसे लागणार नाही का मग विचारा तुमच्या बहिणीले नर्स हॅलो सिस्टर सगुना ये ना ग बाय माझे येस सर. हे फुकट नाही आहे नो सर. बाप आहे याचे पैसे द्यायला लागणार ऑफकोर्स सर. किती पैसे द्यायला लागणार आय जस्ट चेक. 2100 सर. सॉरी सॉरी अवरे 2000चा सर. त्याच्या भातुकरी नुसतं हे टमाटे टाकले कांदे टाकले आणि याला 2000 रुपये त्याला काही भातुकरी 2000चा आहे सर तुम्ही ऑर्डर केलं ना तेच आहे. एक काम करा तुम्ही हे परत घेऊन जा सॉरी सर. नाही, नो परत नो घेऊन सर जा. वी एक्स्ट्रीमली सॉरी सर. नाही ते तुम्ही उघडलाय सगळा आम्ही परत नाही घेऊ शकत. हो नो अरे असं काय करता नाही सर यू विल हॅव टू पे फॉर दिस सर. पैसे देणे पडतीलच त्याचे सर नाही. हॅलो ए कुणाला घ्यायचं सँडविच हॅलो अरे मस्त आहे असं स्वाद काही जाम भारी आलाय हॅलो सर काय तुम्हाला घ्यायचं सँडविच व्हेरी सॉरी एक्स्ट्रीमली प्लीज सॉरी सर असं नाही विकू शकत तुम्ही. यू कॅन नॉट सेल इट. अरे तू मग घेऊन जा ना मी ऍक्च्युली नुसतंच हात उचवलंय नाही मी सर आमच्या पॉलिसीमध्ये नाही बसत ते तुम्ही उघडला त्यामुळे नाही घेऊन जाऊ शकत. फुकट तर सँडविच आहे ते मला घ्यायचं ना तुम्हीच मागवला तुम्ही ते फ्री वाला नाही मागवलं फ्री वाला अरे मग फ्री वाला आणायचं ना फुकट सँडविच किती मला बोलताय फुकट सँडविच पाहिजे मला सर फ्री वाला व्हेज प्लेन सँडविच होता तुम्ही ते नको बोला घरी खाता बोलला तुम्ही. ते फ्री वाला कॉम्प्लिमेंटरी तिकीट मध्ये इन्क्लुडेड होता. यू हॅव टू पे सर. अरे कुठं पे नाही पे करू शकत इथे हातला तुम्ही फसवलंय मला तुम्ही ते सँडविच आणून द्यायला पाहिजे ना तुम्ही एक काम करा तुम्ही खेरवाडी पोलीस स्टेशनला घ्या गाडी चला अरे विमानात बसलाय तू अरे इथे आहे ते मला घेऊन चला. फालतू करा. एवढं साथ देता तुम्ही लोकांना फसवता अरे माणूस तरी बघा ना तुम्ही हे सगळं घराला थांबवता. वा 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 छान झाला परफॉर्मन्स. सई भारी होता परफॉर्मन्स. हेमंत दादा मस्त आज खूपच छान सूर लागला होता. अरुणदा मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे तुम्ही आहात आणि तुमच्याशिवाय काही गोष्टी कोणीच करू शकत नाही जगात. थँक्यू आणि फारच मजा आणलीत तुम्ही. शेजारी बसून तुमची रिॲक्शन ऐकू आली नंतर तुमची ऐकू आली हे असं पण होतं कधी हरकत नाही. ईशा मस्त छान भाषेचा आणि तुझ्या आवाजाचा वापर तू दिवसेंदिवस अधिक छान करू लागली आहेस. मजा आली. हे पण अनाउन्समेंट पण छान होती. मजा आली. वा 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 वा. हा हास्य प्रवास अतिशय सुंदर सुखद केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. मंडळी आठवणींच्या पेटाऱ्यात नेहमी अत्तराची कुपीच सापडेल असं काय नाही. कधी कधी त्यातून भांडणाची ठेणगी पण पडू शकते. चला तर बघूया हास्याचा हा स्पार्क असलेला परफॉर्मन्स जो आपल्या समोर घेऊन येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि विनोदाचे नवे फंडे ईशा डे. काय हो महिना झाला आई जाऊन वाटतच नाही ग आई गेली आपल्यातून. असं वाटतं खाली कुठेतरी गेली आहे बाजारात काहीतरी घेऊन येईल खाऊ आणेल मला म्हणेल इधर खाऊ आणलाय. आठवण येते ना खूप. ही ट्रंक असते ना समोर आईची त्यामुळे या पेटीमुळे जास्त आठवण येते सतत. ताकीद देऊन ठेवली होती मला याला हात लावायचा नाही यात माझ्या आठवणी आहेत. हिम्मत नाही व्हायची आसपास पण फिरायची. पण उत्सुकता लागली मला खूप. काय असेल त्याच्यात आता तरी बघू शकतो ना आपण. अगं उघड की एवढं काय उघड ये. नक्की हो हो उघड उघड. केव्हापासून मनात होतं माझ्या हळूहळू. आरामात 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 काही नसणार याच्यात जास्त.
मी तुला सांगतो ना त्या जुन्या पावत्या असतील किराणा मालाच्या त्याच्या पलीकडे काही नाही हो. सगळं जपून ठेवायचं ना. म्हणजे काय तिची कुठली आली आहे का प्रॉपर्टी आई गं. काहीतरी थोडं थोडं जपून ठेवलं असेल तिने. बघूया. उघड उघड. माझ्यात सगळ्या गोष्टी आहेत ग यात. अय्या. हे माझा भोवरा आहे हा. मला खेळायला द्यायची बावली. हे बॅट बॉल तिसरीच असताना बाबांनी घेतली होती बॅट. अजून जपून ठेवली आहे त्यांनी. अजून जपून ठेवली होती बघ ना. अगो बाई हे काय आहे? हा नंगू पंगू मुलगा कोण आहे? ईशा तो फोटो दे. ईशा तो फोटो दे. हा नंगू पंगू मुलगा कोण काय आहे? करतेस तू ईशा? एक मिनिट काय काय थांबा, चाललं? थांबा. फोटो का काढलास? फोटो का काढलास ते आधी सांग. फॅमिलीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणार आहे मी. अजिबात नाही. हे असलं काहीतरी करायचं नाही कळलं ना. सगळ्यांचे असतात की नाही असे फोटो. मग काय एक फॅड होतं आपल्या आई वडिलांना असे लहान लहान मुलांचे नंगू पुंगू फोटो काढायचे आणि जपून ठेवायचे. प्रत्येकाचा एक तरी असा फोटो असतो. नाही तर काय. अय्या हे काय पत्र? पत्र बाबांनी लिहिलं असेल आईला बघ. नाही पृथ्वी प्रताप. अय्या तुम्ही लिहिलेलं पत्र आहे. मी लिहिलंय. मी कधी तारीख वाच काय? 19 जानेवारी 1997 लग्नाचं वर्ष आपल्या. तुम्ही पत्र लिहिलं होतं. हा बरोबर बरोबर बरोबर. हा आपलं लग्न झालं आणि आपण हनीमूनला गेलो काश्मीरला. हा. आणि नेमकं काहीतरी शेतीचं काम निघालं म्हणून मामाकडे गेली होती आई गावाला. हा. पहिल्यांदा 2 महिने असं वेगळं राहिलं होतं आईशिवाय. एकटा होतो ना. आठवण यायची तिची म्हणून पत्र लिहिलं होतं. आता पण वेगळा आहे एकटा आहे. पत्र नाही लिहू शकत. हो. आता पत्र लिहू शकत नाही पण जे आहेत ती पत्र वाचून आपण अशा आठवणी ताज्या करू शकतो की नाही. हो 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 हा? हो. चला मग वाच, करूया. वाच. काय लिहिणार मी. वाचूया. खाली कुशालीच असणार बाकी काय. तीर्थरूप आईस शिरसाष्टांग दंडवत. पत्र लिहिण्यास कारण की आई 1 महिना झाला घरी नाहीये. सतत तुझी कमी जाणवत होती. तुझ्या हातच्या गरमागरम भाकऱ्या मिस करतोय आई. भाकऱ्या मिस करत होतात. कधी कधी वाटतं आपण लग्न करून फसलो. लग्न करून ईशा काय पत्र येते बघू. कधी कधी ईशा एक मिनिट पत्र बघू. लग्न करून ईशा पत्र फसलो. ईशा पत्र एक दाखव. मिनिट. हिच्या हाताला चवच नाहीये ग. आई. ईशा डाळ म्हणजे पाणी. भात म्हणजे चिखल. भाजी म्हणजे वैरण. नाही ईशा. माझा स्वयंपाक वैरण. नाही गल्लत झालेली आहे. चिखल. नाही ते असं असणार. डाळ पाणी भात चिकन भाजी वरण असं असणार. काय लिहिलंय? हे काय लिहिलंय? शब्द वाचा. चिकन चिकन लिहिलंय. चिकन चिखल वाचता येत नाही मला. जुनं पत्र आहे कदाचित हे झालं असेल. दिसतंय हो दिसतंय. माझा स्वयंपाक चिखल ना. नाही आजपासून पोळी भाजी केंद्रातनं जेवण आणा. मी नाही स्वयंपाक करायची. ऐक काय ना तेव्हा सगळं नवीन होतं की नाही. हा नवीन होतं की नाही तेव्हा सगळं. आणि आता काय झाली जिभेला सवय. नाही आता काय जिभेने स्वीकारलेलं आहे. नाही आता काय जिभेला काय पर्याय नाही. चिखल खायची सवय झाली आहे जिभेला ना. चिखल खायची सवय झाली आहे. गप्पा बसा. मला पुढे वाचायचंय. गप्प बसा. तिथे बसा. एक फक्त मी सांगतो. हवं तर डोळे वाटार आवाज नको बदलूस. भीती वाटते. बरोबर. मी बसाड्या आवाजाची. नाही, ईशा. मी बसाड्या आवाजाची. नको. सगळ्याचा त्रास आहे ना तुम्हाला. हवं तर पत्र वाच पण आवाजात नको. तिथे बसा. बस पत्र सोडून आपण. हिच्यापेक्षा पवारांची पूजा चांगली होती. निदान जेवण तरी चांगलं बनवायची. पूजा कोण? पूजा कोण? पवारांची. ते मीच वाचलं ना. मीच वाचलं ना पवारांची पूजा. पूजा कोण? कोण पूजा? बोला पूजा कोण? आवाज नको बदलूस. मी बोलतो आवाज. पूजा
कोण? सांगतो माझ्या गावी माझ्या शाळेत माझी एक मैत्रीण होती ती पूजा गर्लफ्रेंड होती? नाही नाही कसली जोंबलाची गर्लफ्रेंड तेव्हा कुठे गावच्या एका छोट्या शाळेत होतो मी तिथे कुठे होतं असली फॅसिलिटी गर्लफ्रेंड वगैरे Facility? नाही ट्रेंड चुकून फॅसिलिटी म्हणालो मी ट्रेंड असा नव्हता ना एक छोटंसं गाव होतं आमचं कधीतरीच भेटायचो रंगपंचमीला वगैरे समोर आली की रंग लावू मज्जा येते ना आठवण? नाही, 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 मी- आठवायला मज्जा येते ना? नाही, साहेब, दिसतंय तोंडावर. नाही. तिच्याशीच लग्न करायचं होतं ना मग कशाला माझ्याशी लग्न केलं? ती मला लगेच आमचं आणि तिचं असं काही हे नव्हतं काय नाही व्हायचं म्हटली असे म्हणून माझ्याशी लग्न नाही असं नाही असं नाही ईशा, अगं झालं तिचं लग्न गेली दुसरीकडे राहायला ती नाही राहत आता तिथे आता कुठे असते मग? ती भांडू पेस्टला राहते नवरा अग्निशमन दलात आहे ते मुलाचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना जवळ ऐरोलीला ते भांडू पैरोली जवळ फक्त कुठे असते विचारलं एवढं सगळं सांगताय तुम्ही कसं माहिती तुम्हाला एवढं सगळं कसं माहिती सांग सांग हे बघ काय आमचा गावच्या मित्रांनी मग एक व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला गंध गावच्या मातीचा गेला सांगून मग त्याच्यात त्यांनी सगळ्यांना ऍड केलं मग सगळ्यांना ऍड केलं तर त्याच्यात हिला पण ऍड केलं चॅट पण करता का तिच्याशी? नवरा वाचतो ना चॅट करायचाही प्रयत्न केलाय तुम्ही? मी नाही अगं नाही अगदी ते हे झालं होतं ना एवढीशी तरी लाज वाटू द्या. आहे मला ऐक ना तू ते सोडून दे ना पत्राचं जाऊ दे ना सोडून दे काय मला पुढे वाचायचं नाही, ऐक ना, पत्र नाही, नको. नाही ईशा नको ईशा ऐक ना ऐक ईशा. हा. आई अगं ही रात्रभर विचित्र आवाजात घोरत असते मला ते पत्रातून सांगता येणार नाही कसं पण साधारण रेड्याच्या गळ्यात बेडूक बसवून ओरडेल तशी सर का मी कशी घोरते मी आई, कशी घोरते मी ऐकवा मला कशी घोरते मी कशाला सांग? ऐकवा मला कशी घोरते मी हे काय आहे पुढे रेड्याच्या घशात बेडूक आता तू त्याच्यापेक्षा जास्त आता कशी घोरते मी आवाज लावू आता कशी घोरते मी असं असं ड्रुक कुठे गेला होता ड्रुक कुठे गेला तो एवढ्या वर्षात बेडूक राहतोय लाज वाटत नाही ऐक ईशा रडू नकोस ऐक संसार करते मी मला कळू पण दे काय म्हणणं आहे तुझं ईशा ऐक ना तू कळेल, पत्र सोड ऐक ना, पत्र मला आपल्याला नको पत्र नको हे सगळं आईला सांगायची गरज नव्हती नव्हती बरोबर आहे म्हणजे ते हे चुकीचं केलं तू आपण नाही ठेवायचा असल्या पत्रांवर विश्वास अरे इतिहास सांगतो इतिहासात सुद्धा अशा पत्र व्यवहारांमुळे लोकांचे संबंध बिघडलेत गैरसमज निर्माण झालेत नाही बघायची पत्र दुसरं पत्र इकडे राम राहायचं ईशा ऐक ना ईशा माझा ऐक ईशा आपण प्रिय बाळा तुमचं पत्र आहे आता दूध का दूध पाणी का पाणी होत जाऊ दे काय ते तू काय दूधवाला बाई आहेस दूध अनेक आशीर्वाद पत्र लिहिण्यास कारण की तुझे पत्र मला मिळाले वाचून काही गोष्टी सांगाव्याशा वाटल्या बघ काहीच नाही लिहिलं दे पुढे वाचतेय ना बेटा झालं गेलं सगळं विसरून जा आता पदरी पडलं ते पवित्र झालं समज बट माझी आई तुला पवित्र म्हणायची पदरी पडलं ते पण म्हणायची म्हणींचा अर्थ मला कळत नाही तसं वाटतंय तुम्हाला नाही कळत मला कळत. तरी मी फोटो बघूनच हिला नकार दिला होता तुझंच कुठे जुळत नव्हतं म्हणून नाईलाजाने त्या बरणीला हो म्हणावं लागलं मी बरणी काय काय परत दाखवा कशी बरणी नाही दाखवा ना
लाज वाटते का हो? लाज वाटते एवढी एवढी? आहे मला हा निर्लज्जासारखं दाखवताय मलावर. माझी- परिणी म्हणायचं तुम्ही आणि आई मला. आई खूप विनोदी होती माझी, खूप कॉमेडी करायची. मला सांगू नका, एक समोर उभा आहे विनोद. पडला आता वाचतेच पुढे. नाही ऐक ना ईशा पत्र दे. नको इथे नको, बस. ऐक इथे बस. वाच ना पत्र. नको ना, दे ना ईशा. बसा. खानदान काढलंय माझं पुढे. वा हिच्यासारखं हिचं खानदान सुद्धा मठ्ठच निघालं. लग्नात जावई बापूंना 9,000 पगार आहे, जावई बापूंना 9,000 पगार आहे म्हणून हिचा बाप नाचत होता. बर तरी बरं झालं आपण खोटा पगार सांगितल्याचं त्यांना कळलंच नाही. होता मला 9,000 होता. 9,000 होता मला. लाज वाटते का? मला हा एवढ्या वर्षात मला कळलं नसेल की तुमची नोकरीच गेलेली होती लग्न झालं तेव्हा. आपण नंतर मला मी मंद वाटते का तुम्हाला? नाही. देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालं होतं म्हणून इतकी वर्ष संसार करत राहिली आहे तरी. हो आलंय माझ्या लक्षात ते. पट्ट नाहीये मी. ईशा, तू गाण्याचा क्लास का नाही लावत? हा मला पण कळू दे ना काय. बेटा काही झालं तरी तुझं आधीचं लग्न मोडल्याचं हिला कळू देऊ नकोस. म्हणजे तुम्ही सेकंड हँड आहात. ईशा पटेलचं काय बोलतेस? सेकंड काय हा काय शब्द आहे सेकंड हँड? दुसरी बायको आहे तुमची? नाही. तुमचं लग्न झालं होतं? नाही, ईशा नाही. मला पटकन सांगा, तुमचं लग्न झालं होतं का? तुमचं लग्न झालं होतं का? तुमचं लग्न झालं होतं का? मला बोलू दे ना. लवकर सांगतो. एक मुलगी होती तेजस्विनी नावाची. ती आणि मी एकमेकांवर प्रेम करायचो. आम्ही असं ठरवलं होतं की देवळात जाऊन लग्न करायचं. आम्ही गेलोही होतो. आम्ही देवळात पोहोचलो. तिथे तिच्या कुटुंबातली 40 लोक आली बांबू घेऊन. मग माझ्यासोबत जे मित्र होते त्यांना तुडवलं त्यांनी. नंतर मला फक्त ते येताना दिसले, पुढचं नाही आठवत. जेव्हा डोळे उघडले तेव्हा एक सलाईनची बाटली हलत होती वर. तेवढं मला आठवतं. याचा अर्थ माझं लग्न नाहीच झालं. म्हणजे लग्न मोडलं, मला तोडलं, एवढंच मला माहिती. बाकी मला माणसं आहेत रे बघ ना, 30 जणांनी 40 जणांनी. तुम्ही. काय माणसं आहात रे. हो आहेत आम्ही चांगली माणसं. फसवलं मला. ऐक नाही ईशा मला नाही फसवलं. मी नाही फसवलं ईशा. नाही माझं चुकलं. ईशा ऐक. माझं चुकलं. ईशा थांब. तुला तुझ्या हाताचा अंदाज नाही, गाल फुटेल. चुकून बोललो. मला अंदाज आहे म्हणून आलं तोंडून. सॉरी. ऐक माझं चुकलं. त्या महेशलाच हो म्हणायला हवं होतं. माझं चुकलं. कोण महेश? ईशा महेश कोण? तो महेश स्टेशनच्या बाहेर मोठमोठे होर्डिंग्स लागलेले असतात ना. महेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स, त्याचा मालक महेश हो म्हणाला होता मला. तू महेश बिल्डर? तुम्ही अजून संपर्कात आहात? ईशा तुम्ही अजून संपर्कात आहोत. मग 2 BHKचं बघ ना आपल्या स्वस्तात देईल ग, ओळखीचं आहे ना. लाज वाटते का? काय पद्धत आहे इथे? विषय काय सुरू आहे? तसं नाही, हल्ली नाही मिळत 2 BHK. काय चाललंय हो तुमचं? त्यालाच हो म्हणायला होतं, त्याच्याशीच लग्न करायला हवं होतं. शांत. ती पत्र ठेवून देऊया आपण. पत्र घेऊन मी वकिलाकडे जाते. अरे कशाला? ऐक ना. ऐक ईशा. पत्र घेऊन वकील काय डिवोर्स घेणार आहेस? बस खाली बस. एक काम कर. मला नाही. थांब 1 मिनिट. माझा ऐक. हे पत्र आहे ना, हे वाच. हे पूर्ण वाच. हे पत्र पूर्ण वाच ना. मला नाही वाचायचंय. माझ्यासाठी काही बघायचं उरलंय का? एकदा वाच ना ग मला नाही वाचायचं. माझ्यासाठी. ऐक माझं शांतपणे ऐक. तू हे पत्र वाच. तू म्हणशील ते मी करेन. तुला डिवोर्स हवाय दे, मी खिशात ठेवतो, FD करतो, दे मला डिवोर्स. मला काय, तू वाच फक्त वाच. शेवटचा ऐकते. वाच. बाळा एक सांगू, या छोट्या छोट्या बायकोच्या तक्रारींना. डोळे पुस. छोट्या बायकोचं असतं का? बायकोच्या छोट्या की नाही? बायकोच्या छोट्या तक्रारी तू आता मला सांगत जाऊ नकोस. नवरा बायकोच्या गोष्टी नवरा बायकोमध्येच असल्या पाहिजे. आता इथून पुढे
जे आहे ते तुमच्या दोघांचंच आयुष्य आहे. आई किती वर्ष असणार आहे तुझ्यासोबत? तुझी बायकोच आता तुझी मैत्रीण सुद्धा आहे आणि माझ्यानंतर तुझी आई सुद्धा. तुझ्यावर खूप वेड्यासारखं प्रेम करते रे ती, मी पाहिलंय. माझ्या मुलाला सांभाळणार कोणीतरी आहे अशी खात्री वाटते तिला बघितलं की. तिच्यासोबत छान संसार कर आणि बरणी असली तरी काय झालं, लोणच्यासारखा संसार मुरवण्यासाठी बरणी छान आहे. दुसऱ्याच्या घरातलं लेकरू आपण आपल्या घरी आणलंय, त्याला आपणच सांभाळायला हवं आणि गुणदोषांसकट स्वीकार करणं म्हणजेच संसार आहे रे बाळा. काळजी घ्या. खुश तशा चांगल्या होत्या आई, प्रेमाने वागायच्या. अजून काय आहे बघूया. आई अजून एक पत्र आहे. अजून एक पत्र. आईला बांबू. क्या बात है, क्या बात. काय परफॉर्म केलं तुम्ही. वा वा वा, मस्त कॉन्सेप्ट, मस्त परफॉर्मन्स. प्रसाद दा. अप्रतिम अप्रतिम. मोठ्यांचं कौतुक यासाठी की काहीही न बोलता सतत कुठल्या ना कुठल्या तरी स्किटमध्ये पत्र आणून पोस्ट ऑफिसचं प्रमोशन करणं ही जी खूबी आहे. वा वा, वंडरफुल. बहारदार बहारदार, अत्यंत सकस आणि समृद्ध परफॉर्मन्स होता. फॅन्टॅस्टिक, मजा आली. अतुल दादा, तुम्हाला कसं वाटलं परफॉर्मन्स? खूप इंटेलिजंट स्क्रिप्ट होतं हे आणि खूप सिम्पल तुम्ही परफॉर्म करून आम्हाला म्हणजे हसवलत पण आणि रडवलत पण. एक्सलंट परफॉर्मन्स पृथ्वी आणि ईशाताई, तुम्ही पण वंडरफुल. ग्रेट ग्रेट परफॉर्मन्स आहे. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच दादा. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.